नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपलं। आता आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टेस्ट वेने कमीत कमी वेळात आपल्याला जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जे प्रश्न विचारलेले होते, या प्रश्नांना कमीत कमी वेळामध्ये कसं सॉल्व करायचं आहे ते पाहणार आहोत। तर वेळ न दवडता सुरू करूया आपल्या या लेक्चरला। ठीक आहे, यामधला पहिला प्रश्न जो अंकगणिताचा प्रश्न आहे, त्या पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की एक भक्त मंदिराला दर्शनला गेलाय आणि त्या मंदिराला 24 पायऱ्या आहेत। आता या 24 पायऱ्यामध्ये प्रत्येक पायरीला पायरीचा जो क्रमांक आहे तेवढी फुलं तो पायरीवर ठेवतोय आणि पुढे जाऊन देवाला तो 9 फुलं वाहतोय आणि त्याच्याकडे मग सगळ्यात शेवटी 17 फुलं शिल्लक राहिलेली आहेत असं विचारलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, एकतर त्यांनी देवाला 9 फुलं वाहिली अधिक 17 फुलं त्याच्याकडे काय राहिली, शिल्लक राहिली, अधिक तो 24 पायऱ्यांवर जितकी फुलं ठेवले त्यांची बेरीज पहिल्या क्रमानं जे नैसर्गिक संख्या येतात त्यांची बेरीज काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मित्रांनो, n × n + 1 / 2 भागिले 2, म्हणजे n × n + 1 भागिले 2 हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला वापरला तरच हे फास्टमध्ये सॉल्व होतं। आता n किती आहे, तर 24 पायऱ्या आहेत म्हणून n 24 × 25 n + 1 24 + 1। ठीक, ह्याला भागायचं आहे 2 ने, 24 ला 2 ने भागलं तर येतं 12 आणि 12 ला 25 ने भागलं तर ठीक आहे 25 × 10 250 आणि 2 25 म्हणजे 50, म्हणजे ह्याचं उत्तर जे येतं ते 300 येतं। ठीक आहे, हे 300 उत्तर आलं, अधिक या दोन्हीची बेरीज काय येते, 9 + 17 = 26, म्हणून काय येतं 326 हे याचं उत्तर येतं मित्रांनो। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। आता हा दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे। तर असा प्रश्न कधी आला की शेवटचं स्टेटमेंट जे आहे, शेवटचं जे वाक्य आहे ते पहिला वाचायचं, कारण प्रश्न तिथं असतो। तर खाली काय विचारलेलं आहे की त्याचं तोंड कोणीकडे विचारलेलं आहे, इथं माप विचारलेले नाही आहेत। ठीक आहे, श्रीकांत मैदानामध्ये उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणून त्याचं ही उत्तर दिशा मांडली आपण, त्याचं तोंड इकडं असेल तर इथं या पॉइंटवर तो उभा आहे असं मानू आपण। उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे वळतो, म्हणजे आहे तिथंच उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटर प्रवास करतो, तो 30 किलोमीटर प्रवास करतो। नंतर तो डावीकडे वळतो म्हणजे वरती जातो तो 20 किलोमीटर, त्याच्यानंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो 40 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो। तर आता या दिशेला त्याचं तोंड आहे ना इकडं, आणि उत्तरच्या बरोबर विरुद्ध येते ही दिशा, त्यामुळे याचं उत्तर आहे दक्षिण, तर दक्षिण दिशा हे याचं उत्तर आहे मित्रांनो। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। तर मित्रांनो, हा सिलॉजिझमचा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे की अगोदरच्या 2 विधानावर असा पर्याय निवडायचा की ज्याच्यामध्ये अगोदरच्या 2 विधानांवरून तिसरं विधान हे अनुमान दर्शवतंय, अशा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आता ह्यातच आहे की आपल्याला पर्यायामधून उत्तरं शोधायची आहेत, हे 4 पर्याय दिलेले आहेत। आता असं जेव्हा येतं तेव्हा आपण 4थ्या पर्यायापासून सुरुवात करायची कधी पण, कारण याला आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघणार आहोत। तर कधीही 4थ्या, कारण हा स्पीड ब्रेकरचं काम करण्यासाठी आयोगाने मुद्दाम टाकलेला असतो, तेव्हा पहिल्यापासून कधीच सुरुवात करायची नाही, 4थ्यापासून सुरुवात करायची। 4था आणि 3रा या दोन्हीपैकी एकात तुम्हाला उत्तर मॅक्सिमम वेळा 99% या दोन्हीत उत्तर सापडून जातं। आता बघा याच्यामध्ये ह्यानी काय म्हटलेलं आहे, 4थ्यामध्ये ई ड ह्याला टेस्ट करायचं आणि हे त्याचं काय म्हणतो आपण त्याला, त्याचं अनुमान आहे का ते बघायचं आहे। आता जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत असं म्हटलेलं आहे। ठीक, तर जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत। ठीक, आता हे क्रिकेट खेळणारे आत राहील आणि मुलांचा वरती राहील। ठीक, त्याच्यानंतर
म्हणजे ही वेन आकृती काढतोय मी. हे सिलॉजिझमचं बेसिक आहे. ठीक. त्याच्यानंतर अमित हा मुलगा आहे असं विचारलेलं, त्याच्यानंतर ड हे विधान बघायचं आहे. ड हे विधान, ई हे विधान चेक केलं, त्याची वेन आकृती काय बनली, ही बनली. आता ह्या वेन आकृतीमध्ये ड या विधानाची वेन आकृती आपण पुटअप करायचा प्रयत्न करायचा आहे. आता अमित क्रिकेट खेळतो असं म्हटलेलं आहे, म्हणजे अमित कुठं असणार आहे, या क्रिकेटच्या पण आत असणार आहे. हे जे मी गोल काढलेला आहे, हा गोल म्हणजे अमित आहे इथं. ठीक. तर अनुमान अ मध्ये काय म्हटलेलं आहे की अमित हा मुलगा आहे. अमित हा मुलगा आहे. तर बघा मित्रांनो, नक्कीच आपल्याला अमित हा मुलगा असलेलं दिसून येतं. हा क्रिकेट खेळणाऱ्यांचा ग्रुप, हा अमित आहे इथं, आणि हा मुलांचा ग्रुप. ठीक. आणि त्याचमुळं आपल्याला अमित हा मुलगा असलेलं अनुमान कसंही काढलं तरी योग्य आलेलं दिसून येतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढे जाऊया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांचा एक वर्ग सांगितलेला. या वर्गामध्ये गणितामध्ये 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि इंग्रजीमध्ये 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी दोन्हीमध्ये नापास झाले आणि दोन्ही विषयात किती पास झाले असं विचारले. प्रश्न एवढाच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो 100 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. ठीक. तर याचं हे जे दोन्हीपैकी एका विषयात पास झालेले, याचं पहिलं स्टेप काय, फर्स्ट स्टेप काय याची, की दोन्हीपैकी किमान एका विषयात पास होणारे विद्यार्थी किती आहेत. तर ह्या 100 मधनं हे 8 वजा करायचे, कारण 8 विद्यार्थी हे नापास झालेले आहेत, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे दोन्हीमध्ये पण नापास झालेले आहेत. म्हणजे 100 मधून 8 वजा केल्यानंतर 92 आले. तर 92 हे विद्यार्थी किमान एका विषयात पास आहेत. एकतर गणितात आहेत किंवा ते इंग्रजीत आहेत किंवा दोन्हीमध्ये आहेत. असा विद्यार्थी म्हणजे किती आहेत, 92. आता एक फॉर्म्युला वापरायचा. हे वेन आकृतीनं पण काढता येतं, पण सेफ साइड मी फॉर्म्युला सांगतो. ठीक. तर ए युनियन बी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस ए इंटरसेक्शन बी. म्हणजे जेव्हा आपल्याला हे 92 आकडा आहे, हा 92 म्हणजे काय आहे, ए युनियन बी, म्हणजे किमान दोन्हीपैकी एका विषयात उत्तीर्ण झालेले, आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले म्हणजे ए इंटरसेक्शन बी येतो. तर 92 याच्यामध्ये आपल्याला हे एक दिलेला आहे, ए काय आहे 40 आहे, बी पण दिलेला आहे आपल्याला, बी 60 आहे, पण ए इंटरसेक्शन बी जो आहे तो काढायचा आहे. याला आपण एक्स असं मानूया. ठीक आहे, याला एक्स असं मानूया. हे सगळं सोडवलं तर काय करायचं आहे, फक्त 100 मधून आपल्याला 92 वजा करायचे आहेत. म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी जो आहे तो दोन्ही विषयात नापास झाला, त्यालाच आपण एक्स मानलेला आहे. म्हणजेच एक्स बरोबर काय येतं मित्रांनो, एक्स बरोबर आपल्याला इथं 8 आलेलं दिसून येतं, आणि त्याच्यामुळं 8 पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, पुढच्या प्रश्नामध्ये 8 बिंदू दिलेले आहेत. त्याच्यानंतर कोणत्याही 3 बिंदू एकरेषीय नाहीत, तर 2 बिंदूंना जोडणाऱ्या अशा किती रेषा काढल्या जाऊ शकतात असं विचारलेलं आहे. परत वरती आपण पहिला प्रश्न सोडवताना जे बघितलो तेच लॉजिक इथं लावायचं आहे. 8 बिंदू आहेत म्हणजे काय, एका बिंदूमधून 7 रेषा काढता येतील. वेगवेगळ्या 7 बिंदूंना, म्हणजे पहिला एक बिंदू पकडला तर इतर 7 बिंदूंना जोडणाऱ्या 7 रेषा काढता येतील. दुसरा पकडला तर 6, कारण ऑलरेडी आधीच एक रेष काढलेली आहे. तिसरा काढला तर 5, 4, 3, 2, 1 असं करत जातं ते. तर हे लॉजिक आहे. त्यामुळे किती आहेत, 7. 1 ते 7 पर्यंतची जी बेरीज आहे ते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. आणि 1 ते 7 पर्यंतची बेरीज कसं काढायचं, n इंटू n प्लस 1 अपॉन 2, सॉरी इथं इंटू आहे बरं का, इथं प्लस नाही आहे, इथं गुणाकार आहे. ठीक, डिवायडेड बाय 2. याचं जर इथं 7 घातलं तर इथं 8 येते, आणि इथं 2, 8चा भाग गेला तर 4 आला, 7 चोक 28, आणि 28 हे याचं
उत्तर येते. तुम्ही ओरली सुद्धा करू शकत होता हे. 7 6 सॉरी ओरली नाही लिहून 7 6 5 4 3 2 1 असं करून त्याची बेरीज सुद्धा करू शकता. पण हे 8च आलेत म्हणून तर तुम्हाला 20. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये हा घड्याळांच्यावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये विचारले काय बघा, नीरजचं घड्याळ दिवसाला 5.5 मिनिटं पुढे जात आहे, पियुषचं घड्याळ तासाला 35 सेकंद पुढे मागं पडतंय. दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले. दोघं एकमेकाचे घड्याळ बघून म्हणतात आता लावूया चल 8 बरोबर. आणि रात्री 12 वाजता नीरजचं घड्याळ हे पियुषच्या घड्याळापेक्षा किती पुढे असेल विचारलेलं आहे. म्हणजे हे जेवढं पुढे जाणार आहे आणि हे जेवढं मागं राहणार आहे या दोघांची काय करायला पाहिजे, बेरीज करायला पाहिजे. ते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. हे लॉजिकली झालं, हे लॉजिकली कन्स्ट्रक्ट झाला. आता ह्याला सोडवता पण आलं पाहिजे व्यवस्थित. आता सोडवताना बघा स्टेप बाय स्टेप पटकन कसं सोडवायचं सांगतो मी तुम्हाला. हे 5.5 मिनिटं किती 24 तासाला जाते. तर आता आपल्याला किती वाजता काढायचं, सकाळी 8 ते 12 मध्ये किती तास आहेत, 8 आणि 4 12 दुपारचे अधिक 12 म्हणजे 16 तास आहेत. ठीक, तर याच्यामध्ये 5.5 मिनिटं हे जर 24 तासाला होत असतील तर 16 तासाला किती मिनिटं होतील असं काढायचं जर असेल तर 16 भागिले 24 गुणिले किती मिनिटं सांगितलेले आहे त्यांनी 5 मिनिटं. 5 मिनिटाचं 5.5 मिनिटं, 5.5 मिनिटाचं सेकंदामध्ये 6 30 म्हणजे 300 सेकंद 5 मिनिटाचे होतात, अधिक 30 सेकंद म्हणजे 330 सेकंद झाले का. ठीक, तर याचा जर आपण भागाकार केला तर 2 भागिले 3. आता हे 110 आणि ह्याचं गुणिले 2 करायचं म्हणजे ह्याचं काय होतं 220 ही बेरीज आली, 220 सेकंदमध्ये आली. आता ह्याचं 35 सेकंदच दिलंय, 35 सेकंदच दिलंय तर 35ला 16 गुणायचं डायरेक्ट. तासाला 35 सेकंद दिले ना त्यांनी. तर याचं उत्तर 16 5 80. हातचा आले 8 16 32 16 3 48 560 हे उत्तर येते. ठीक, याचं तर हा 560 सेकंद काय पडलेला आहे, मागं पडलेला आहे आणि हा 220 सेकंद काय झालेला आहे, पुढे गेलेला आहे. आता या दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला. या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येते आपल्याला 780 हे उत्तर येते या दोघांची बेरीज केल्यानंतर. क्विकली असं नुसता बघून बेरीज करायच्या, मांडत बसत बेरीज केला तर मग पुढच्या वर्षी परीक्षा द्यायला लागते परत. ठीक, तर याला भागायचं किती नाही, हे सेकंदमध्ये आहे, याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 60 बघलं पाहिजे. 60 हे 0 0 गेले, 6 × 6 हे 1चा भाग गेला आणि 6 × 18 आलं उत्तर 13. आणि म्हणून काय आता 13 मिनिटे मागं पडलेला आहे तो आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे वेन आकृतीनं सोडवणं म्हणजे वेन आकृतीचं ज्ञान असल्यानंतर 3 प्रश्न सोडवायला येत होते डायरेक्ट. हा तिसरा प्रश्न त्यातला या पेपरमधला. या तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, शिक्षक लेखक विवाहित व्यक्ती यांना दर्शवणारी वेन आकृती काढा. बरोबर, शिक्षकचा एक गोल मारला आपण, हे ह्या गोलामध्ये सगळे शिक्षक आहेत असं समजू. काही शिक्षक लेखक असू शकतात ना, तर असं करावं लागेल. मग काही शिक्षक लेखक आहेत पण काही लेखक हे विवाहित असू शकतात आणि काही शिक्षक हे पण विवाहित असू शकतात. तर म्हणून काय करू शकतो आपण, ह्याला असं करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काही शिक्षक हे शिक्षक आहे, हे लेखक आहे आणि हे विवाहित व्यक्ती आहेत. काही लेखक हे विवाहित असू शकतात का नाही हो, असू शकतात. बघा इथं आहे, काही विवाहित हे शिक्षक बी असू शकतात, काही शिक्षक हे लेखकही असू शकतात, काही शिक्षक हे आणि असे काही असू शकतात जे लेखक पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि विवाहित पण आहेत. तर हा मधला जो भाग आहे तो म्हणजे सगळ्या कंडिशन फुलफिल करणारा जर पर्याय शोधायचा असेल आपल्याला तर पर्याय क्रमांक 1 हाच परफेक्ट बसतो. बाकी इतर कोणताही पर्याय बरोबर बसत नाही. करून जरी बघितलं तरी वेळ घालवू शकत नाही. त्यामुळे ही डायग्राम परफेक्ट आहे. ठीक, पुढे जाऊया आपण.
आता या प्रश्नामध्ये बघा विद्यार्थ्यांनी हे खाली जे लिहिलेलं नाही ABCD असं लिहून फार वेळ घालवला आहे वाया. त्याची गरज नव्हती हे खाली लिहिलेल्याची. ठीक, करायचं काय होतं, A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर, म्हणजे आयोगानं स्वतः लिहून दिले तर आपण काय लिहित बसायचं. आपण डायरेक्ट पर्यायामध्ये घुसायचं. ठीक, पर्यायामध्ये घुसायचं. पर्यायामध्ये घुसण्याच्या आधी प्रश्न जरा व्यवस्थित निरखायचा. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, ए कुठं आहे बघायचं. ए कितव्या स्थानावर आहे मोजायला गेलं तर GODF हे 4 शब्द झाले. त्याच्यानंतर 5व्या स्थानाला ए आहे. मग 5व्या स्थानाला 1 पाहिजे. 1 2 3 4 5 आपलं काय 4थ्यापासून कधी पण शोधतो ना, तर 4थ्यात बोललं तर 5व्यापासून 1 आहे, म्हणजे 5व्या स्थानाला 1 आहे, म्हणून 4 हे ऑप्शन आहे. बाकी काही करायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शन. ठीक, जास्तीत जास्त 5 ते 6 सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्हाला हातात येते. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, माहिती वाचायची आहे. ही माहिती सत्य मानायची आहे आणि या माहितीवरून आपल्याला पर्यायामधला योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक, तर घटना 1 जी आहे त्या घटना 1 मध्ये श्रीहरी आगीत मारले गेले असं म्हटलेलं आहे आणि घटना 2 मध्ये कंपनीमध्ये आग लागली. आता ही कंपनी आहे, समजा ही कंपनी आहे, या वर्तुळ, आणि श्रीहरी या आतल्या वर्तुळामध्ये होते. कंपनीत आग लागली म्हणून श्रीहरी कंपनीत होते ना, म्हणून ते मारले गेले. तर यावरून काय स्पष्ट होतंय की कंपनीत आग लागली हे कारण आहे, निमित्त आहे, आणि त्याच्या परिणाम म्हणून श्रीहरी हे जे आहेत ते मारले गेलेले आहेत. हे सांगणारा योग्य पर्याय म्हणजे हे जे पहिलं घटना आहे तो काय आहे, परिणाम आहे. दुसरी घटना जी आहे ते काय आहे, त्याचं प्रमुख कारण आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की खालील संख्यांमधून विसंगत संख्या ओळखायची आहे आपल्याला. ठीक आहे, तर या ज्या संख्या आहेत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं निरीक्षण केलं तर लक्षात येतं की हा 7चा घन आहे. ठीक, त्याच्यानंतर हा आपल्याला इथं बघितला तर हा सुद्धा आयदर 8चा वर्ग किंवा 4चा घन आढळून येतो. हा आपल्याला 18चा वर्ग आढळून येतो. ठीक, तर लक्षात घ्या इथं आणि ह्या 3 संख्या बघितल्यानंतर ही वर्ग असू शकते असं वाटतंय, पण ही जी संख्या आहे एक सेकंद, हां, ही जी 3375 ही संख्या आहे हा 15चा घन आहे आणि ही 10,648 हा 22चा घन आहे. त्यामुळे इथं 22चा घन, 15चा घन, 7चा घन, 4चा घन, परंतु ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला 18चा वर्ग असलेले दिसून येतं आणि त्याचमुळे याचं जे उत्तर आहे ते 324 असणार आहे आणि म्हणूनच याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 324 हे होय. तर बघा मित्रांनो प्रश्न काय विचारलाय बघा. नीरजनं एकूण जे अंतर आहे ते 60 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. त्या 60 किलोमीटरचे 20-20चे 3 भाग केलेत आणि ते पहिला भाग जो आहे तो 10 किलोमीटर पर आवर या वेगाने, दुसरा 12 आणि तिसरा 15 किलोमीटर पर आवर या वेगाने कापलेला आहे असं म्हटलेलं आहे. आता याच्यासाठी भरपूर जण तुम्हाला फॉर्म्युले वगैरे सांगतील किंवा काहीतरी सांगतील, पण जास्त याला स्ट्रेस नाही द्यायचा. हे एक सोपं गणित आहे. विषय कसा आहे सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला एवढंच माहिती असलं पाहिजे की वेग बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे आणि हा सर्वांना माहीत असतो. ठीक, तर या ठिकाणी
टोटल अंतर किती कापलेलं आहे त्यांनी? टोटल अंतर 60 किलोमीटर. ठीक आहे. आता आपल्याला विचारले काय? सरासरी वेग विचारलाय. सरासरी वेग किती आहे तो विचारलेला आहे. सरासरी वेग विचारलेला आहे. मग वेग म्हणजे आपल्याला त्यांनी किती वेळात हे 60 किलोमीटर पार केलंय टी जर माहीत पडला तर विषयच संपला ना. टी जर माहीत पडला तर विषयच संपला. ठीक. तर आपल्याला याचं जे अंतर आहे ते 60 आहे. ठीक. आणि पहिलं जे 20 आहे ते 10 किलोमीटर. 10 किलोमीटर या वेगाने पहिलं 20 कापलं म्हणजे किती? 2 तासात कापलेलं आहे. 2 तासात. ठीक आहे. 2 तासात जागा कमी आहे पण ठीक आहे 2 तासात. त्याच्यानंतर दुसरं जे अंतर त्यांनी कापलेलं आहे ते किती तासात कापलेलं आहे? ते कापलेलं आहे 12 किलोमीटर. 12 किलोमीटर कापलेलं आहे. ते 12/20 असं जर केलं तर आपल्याला हे मिळतं. आणि त्याच्यानंतर 20/15 म्हणजे हे जे 20 आहेत, इथं माझ्याकडून एक चूक झाली दुसऱ्या ठिकाणी. ठीक. तर 20 दुसरं 20 जे आहे ते 12 किलोमीटर या वेगाने आणि तिसरं 20 जे आहे ते 15 किलोमीटर या वेगाने. ठीक. तर याची सगळ्याची आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ह्याला पण 20 कन्सिडर करून खाली 10 घातलं तरी 60 ह्याचा लसावी येतो. 60 ह्याचा लसावी येतो. तर आपल्याला याच्यामध्ये या लसावीनं गुणायचं पण आहे आणि भागायचं पण आहे. गुणायचं पण आहे आणि भागायचं पण आहे. तर या लसावीनं भागल्यानंतर आपलं जे उत्तर येणार आहे ते मित्रांनो बघा लक्षात घ्या. इथं आधीच प्रोव्हाइड केलेलं आहे मी. ठीक. तर 60 गुणिले 60 याचं छेद 120 अधिक 100 अधिक 80 याचं किती येतं? तिन्हीचं 300. तिन्हीचं 300 येतं. 0 0 0 0 कट झाले. 2 6 6 6 2 12 विषय आला तासी 12 तास. हे जे मी बडबड केलो आत्ता जी पण काही तुम्हाला काही लक्षात आली नसेल याची जाणीव आहे मला. पण मित्रांनो ह्याचा कन्सेप्ट सांगतो मी. लॉजिक समजून घ्यायचं. बघा लॉजिक काय आहे. मी काय केलं बघा. मी केलं काय नक्की या उत्तरापर्यंत येण्यासाठी लक्षात घ्या. या उत्तरापर्यंत येण्यासाठी मी फक्त एकच वापरलं की टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल अंतर 60 आहे. 60 किलोमीटर आहे. आणि टोटल वेळ किती लागतोय? हे 20 किलोमीटर टोटल वेळ किती लागणार आहे त्याला हे 60 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी? 20 किलोमीटर पहिलं ह्याचा वेळ अधिक दुसरं 20 किलोमीटर त्याचा वेळ अधिक तिसरं 20 किलोमीटर याचा जो वेळ येतोय ती वेळ फक्त ह्या 60ला फक्त ह्या वेळेने मी भागलं आणि भागल्यानंतर माझं उत्तर डायरेक्ट 12 आलं. एवढंच लक्षात ठेवायचं. हे भागाकार करण्यासाठी मग आपण ते 60 लसावी वगैरे काढून खालीवर 60 गुणलं वगैरे. हे बघा इथं ह्या ठिकाणी मी ह्या चौकट जिथं मारतोय ना तिथं लक्ष द्या. मी 60/2 अधिक 20/12 अधिक 20/15 असं केलेलं आहे. तर मी ह्याला पण 60 गुणलं कारण हा लसावी आहे ना आणि वरच्याला पण 60 गुणल्यानंतर मग हे खालचं उत्तर ते येतं. आणि मग ते सोडवल्यानंतर मला 3600/300 असं आलं आणि ते सोडवल्यानंतर मला 12 हे उत्तर आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. लॉजिक लक्षात ठेवा. लॉजिक लक्षात ठेवा. फॉर्म्युलेची गरज नाही आहे. अंकगणित सोडवताना किंवा कुठलंही गणित सोडवताना तुम्ही जर फॉर्म्युले पाठ करत बसला सगळ्याच ठिकाणी फॉर्म्युले लागतातच असं नाही. लॉजिक महत्त्वाचं आहे. ठीक. त्याच्यानंतर सोपा प्रश्न. नेहा 6 दिवसात एक काम पूर्ण करते. तेच काम रेखाला करण्यासाठी 18 दिवस लागतात. त्या दोघींनी एकत्र काम केलं तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी याचा लसावी काढायचा आहे. या दोघांचा लसावी काढायचा आहे. 6चा आणि 18चा लसावी 18च येतो. त्यामुळं लसावीनं भागल्यानंतर रेखाच्या दिवसांना लसावीनं भागल्यानंतर काय येतं? 1 म्हणजे रेखा 1 युनिट काम करते एका दिवसात. ठीक. आणि
जी नेहा आहे याला त्या लसावी नेहाच्या दिवसांनी लसावीला भागलं तर 3 येतं. म्हणजे काय, नेहा 3 युनिट काम करते एका दिवसात. आता टोटल किती दिवसात त्या दोघी एकत्र मिळून काम पूर्ण करतील असं म्हटलं. म्हणजे दोघी मिळून एका दिवसात किती युनिट काम करणार आहेत मित्रांनो, याला जर वर नेऊया. दोघी मिळून काम करणार आहेत 4 एका दिवसात. मग या 4नी 18ला भागायचं आहे, कारण टोटल काम किती युनिटचं आहे, 18 युनिटचं आहे. म्हणून 4नी जेव्हा 18ला भागतो 4 चोक 16, उरले 2, पॉईंट घातला 5, म्हणजे 4.5 हे उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1 हा सरळ उत्तर येतो. एकदम सोपा प्रश्न होता हा. ठीक, लॉजिक महत्वाचं आहे. लॉजिक महत्वाचं आहे. तुम्हाला साधारण आकडेमोड असेल आणि तुम्हाला जर लॉजिक परफेक्ट जमलं ना, तुम्हाला एकही फॉर्म्युला न पाठ करता कुठलाही प्रश्न अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. लक्षात घ्या. ठीक, पुढे जाऊया आपण. आता हे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यावर विचारलेला प्रश्न आहे. काही नाही आहे याच्यामध्ये, डोकं लावण्याचा सुद्धा विषय नाही आहे. इतक्या सोप्या पद्धतीनं कुठलाही फॉर्म्युला मी न सांगता मी याला सोडवून दाखवतो. चक्रवाढ व्याजचा पण फॉर्म्युला मला माहित नाही, सरळ व्याजचा सुद्धा फॉर्म्युला माहित नाही, फक्त टक्केवारी मला माहिती आहे. ठीक, आता इथं काय म्हटलेलं आहे बघा. एका रकमेचे 2 वर्षात सरळ व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 होते. ठीक, पहिल्या वर्षी आता हे आपण सरळ व्याजच्या ठिकाणी बघूया. सरळ व्याज किती आले 2 वर्षात, 1800. तर एका वर्षात किती आलं पाहिजे, हे 900 रुपये आलं पाहिजे का, बरोबर आहे का. ठीक, लक्षात घ्या. बघा कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो, कन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक, तर एका वर्षात काय होतंय 900 व्याज मिळते आणि दुसऱ्या वर्षी अधिक 900 असं 2 वर्षाचं मिळून 1800 व्याज मिळालं. इथं पण पहिल्या वर्षी 900 इतकंच व्याज मिळते, कारण चक्रवाढ व्याज व सरळ व्याज जे आहे ते सेमच आहे. लक्षात घ्या. आता 900 मिळाले, पण दुसऱ्या वर्षी मात्र 990 मिळालं. म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं, व्याजावर सुद्धा व्याज मिळतं. म्हणजे या 900 वर जे व्याज मिळालं दुसऱ्या वर्षी ते होतं 90 रुपये. 900 वर जे व्याज मिळालं ते 90 रुपये होतं. म्हणजे 90 रुपये हे 900 रुपयाच्या किती टक्के आहेत, ही जर टक्केवारी काढली तर आपण डायरेक्ट याचं उत्तर देतोय. लक्षात घ्या, याचं उत्तर आहे 10. मित्रांनो 10, 30 सेकंद नाही, 15 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होतो प्रश्न, 15 सेकंदाच्या आत. लक्षात घ्या, असं इतकं सोपं होतंय. ठीक, हे झालं. त्याच्यानंतर पुढचाही प्रश्न आपण घेणार आहे. पुढचाही प्रश्न जो आहे हे विचारले की यांनी उतरता क्रम लावायचा आहे. फ्रॅक्शनचा उतरता क्रम, छेदांचा उतरता क्रम लावायचा आहे. इतकं सोपं आहे हे. बघा सगळ्याचे जे छेदामध्ये ज्या आहेत नंबर 8, 9, 13, 17. ठीक, आता ह्याचा लसावी जो येतो सगळ्याचा तो 8 गुणिले 13 गुणिले 17 हा लसावी येतो असं समजूया आपण. तिन्ही छेद मी गुणले एकमेकाला. मी काय करतोय 8 गुणिले 13 गुणिले 17. ठीक, हे छेदात मला आणायचं आहे. सॉरी, मी आधी म्हटलं की ह्याने गुणायचं आहे, याने नाही गुणायचं. हे बघा इथं 8 आहे म्हटलं, ह्याला वरच्या आणि खाली हे समान होण्यासाठी, म्हणजे छेद सगळ्यांचे समान होण्यासाठी वरती मला कशाने गुणावं लागेल, खाली ज्याला गुणले ज्याला इथं 8 आहे, खाली 8 आहे, तर मला कितीने गुणावं लागेल 11 गुणिले 13 याने गुणावं लागेल. आता सॉरी 11 गुणिले 13 ने 17 गुणिले 13 ने मला गुणावं लागेल. ठीक, दुसऱ्या नंबरला 17 आहे म्हटल्यावर खाली 17 आहे, म्हणजे वरती कशानं गुणावं लागेल मला 13 गुणिले 8 ने गुणावं लागेल. 13 गुणिले 8 ने गुणावं लागेल. त्याच्यानंतर तिसऱ्या ठिकाणी जिथं 13 आहे तिथं मला 17 गुणिले 5 ने गुणावं लागेल. ठीक, आता फक्त मला एवढंच सांगायचं आहे की 13 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 13 छेदात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण असं केलं, ज्या ठिकाणी 17 छेदामध्ये आहे
त्या ठिकाणी आपल्याला वरती हे मिळालं आणि ज्या ठिकाणी आपल्याला 8 छेदामध्ये आहे त्या ठिकाणी 17 गुणिले 13 करावं लागलं. आता यातली सर्वात मोठी जो गुणाला लागलं, सर्वात मोठी जो 17 गुणिले 13 गुणाला लागलं, कुणाला 5/8 गुणावं लागलं, म्हणून ही सर्वात मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 13 गुणिले 8 ही संख्या आहे. 13 गुणिले 8 ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संख्या आहे. कारण 13 × 5 = 13 × 8 = 30 = 91, 104 येतं ह्याचं. ठीक आहे. आणि याचं 85 येतं. ठीक. तर यामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे. म्हणजे जिथं छेदामध्ये 17 आहे ती दुसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे आणि जिथं छेदामध्ये 13 आहे ती सर्वात लहान संख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. लॉजिकली लिहिलं, कुठलंही कॅल्क्युलेशन न करता बऱ्यापैकी साध्या गोष्टी उचलून तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकता. 30 सेकंद फार आहे त्याच्यासाठी. 20 सेकंदात सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक. आता मला वाटतं की शेवटचा प्रश्न आहे आपला. शेवटचा प्रश्न आहे. ठीक. या प्रश्नाचा पण आपल्याला 10 सेकंद ते 15 सेकंद मॅक्स एवढ्या वेळामध्ये आपल्याला 10 सेकंद ते 15 सेकंद मॅक्स एवढ्या वेळामध्ये काढता येतं. ते काय म्हटलेत बघा, ते काय म्हणतात बघा. बागेचे शुल्क जे आहे, बागेचे शुल्क, एक बाग आहे त्या बागेचं प्रवेश शुल्क काहीतरी आहे. तर प्रवेश शुल्क काय केलेलं आहे त्यांनी, प्रवेश शुल्क जे आहे ते 35% कमी केलं आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. तर लक्षात घ्या, आधी किती होतं, आधी आपण असं समजू की 100 रुपये हे प्रवेश शुल्क होतं आणि दररोजचे 100 प्रवासी येत होते. मानून चाला ना, काय हरकत आहे म्हणायला, सोपं मानलं आपण. पण आता काय झाली परिस्थिती, उलटी झाली परिस्थिती. आता 35% कमी केलं म्हणजे काय केलं, 65 केलं आणि प्रवेश शुल्क, आता प्रवाशांची संख्या किती झाली, 140 वाढली ना. मग आपल्याला एवढंच बघायचं आहे की 100 गुणिले 100 वजा 65 गुणिले 140. ठीक. हे जर केलं आपण 65 गुणिले 140 जर केलं तर काय येतं उत्तर, 14×5 = 70, 0 हात चालले 7, 4 84 आणि 7 91, 910 उत्तर आलं. ठीक आहे. हे उत्तर आलं आणि ह्याचं आपण 100ला 100ने गुणल्यानंतर 10,000 येतं आणि ह्याचं एवढं उत्तर येतं. ठीक. तर आता ह्याच्यामध्ये फरक कितीचा पडलेला आहे, दोन्हीमध्ये 900चा फरक पडलेला आहे. 900चा फरक पडलेला आहे आणि त्याची टक्केवारी जर काढायला गेली, 900 हे 100/100च्या किती टक्के आहे, तर ते 9% येतं बरोबर. आणि त्याचमुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर उत्तर आहे. आकडेवारी आणि लॉजिक जर जमत असेल ना, तर क्वांटमधले जगातले कुठलेही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जगातले म्हणतोय मी, MPSCतले नव्हे, जगातले. लक्षात घ्या, फॉर्म्युला पुस्तक घेऊन पाठ केला आणि फॉर्म्युला विसरला, संपला, गेम खलास. पण लॉजिक हे तुमच्याकडे सतत असतं, त्याचा अभ्यास करावा लागत नाही, त्याची फक्त प्रॅक्टिस करावी लागते. पाठांतर नाही करायचं, फॉर्म्युला पाठांतर नाही करायचं. भूमितीचे सुद्धा जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा फॉर्म्युले अगदी लॉजिकनं काढता येतात. ठीक. तर अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करता येतं मित्रांनो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला मला जो सांगायचा उद्देश आहे की अभ्यास कसा करावा यासाठी तो क्लिअर झाला असेल. आणि हे फक्त काही कंबाईनलाच लागू होतं नाही, जगातली कुठली एक्झाम घ्या, कॅट सारख्या ज्या MBAच्या एक्झाम्स आहेत त्यांना सुद्धा हे लागू होतं. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला फार शिकायला मिळेल अशी अपेक्षा करून. थँक्यू.